मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील साधारण 3 किलोमीटर लांब असलेल्या उड्डाणपुलाचे मुंबई गोवा महामार्गावरील NH66 चिपळूण शहरातून जाणारा हा उड्डाणपूल वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। वाशिष्ठी नदीपासून ते पंचायत समितीपर्यंतच्या या पुलाच्या कामाबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे। प्रकल्पाचा तपशील आणि सद्यस्थिती। पुलाची लांबी। या उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे 1.8 किलोमीटर आहे। तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे संपर्क रस्त्यांसह हे अंतर 3 किमीच्या परिघात येते। कामाचा वेग। सध्या या पुलाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे। पुलाचे बहुतांश खांब, पिलर्स आणि गर्डर बसवण्याचे काम पूर्णत्वाकडे असून स्लॅब टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे। डेडलाईन। प्रशासकीय सूत्रांनुसार आणि कामाच्या गतीनुसार मे 2026 अखेरपर्यंत हे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यावर ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा NHAI भर आहे। उड्डाणपुलाचे महत्त्व आणि फायदे। 1. वाहतूक कोंडीतून सुटका। चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका आणि मुख्य बाजारपेठ परिसरात होणारी मोठी वाहतूक कोंडी या पुलामुळे पूर्णपणे संपणार आहे। 2. वेळेची बचत। मुंबई गोव्याकडे जाणारी अवजड आणि लांब पल्ल्याची वाहतूक थेट पुलावरून जाणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल। 3. अपघातांचे प्रमाण कमी होणार। शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक वेगळी झाल्यामुळे अपघातांचे धोके कमी होतील। 4. वाशिष्ठी पूल जोडणी। वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलावरून उतरल्यानंतर थेट या उड्डाणपुलाचा प्रवास सुरू होत असल्याने शहरात न शिरता प्रवास करणे सोपे होणार आहे। सध्याची आव्हाने। मे महिन्याचे उद्दिष्ट। मे महिना अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही काम सुरू ठेवले जात आहे। धुळीचा त्रास। महामार्गाचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना सध्या धुळीचा आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे, जो पूल पूर्ण झाल्यावर मिटेल।